हॅलो एव्हरीवन. तर रायटिंग स्किलमध्ये आपला पुढचा टॉपिक आहे ईमेल. हा तुम्हाला 4 मार्क्सला येतो. खूप जणांना कन्फ्युजन असते यात, पण आज आपण एकाच व्हिडिओमध्ये याचं सर्व कन्फ्युजन दूर करून टाकू. तर बघा, एक क्वेश्चन दिला आहे आणि त्याचं काही ॲन्सर दिलं आहे. ठीक आहे, तर बघा क्वेश्चन वाचू. कंपोज ॲन ईमेल टू कंप्लेंट अबाउट द इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय इन युअर एरिया. तर तुमचा एरिया आहे तिथं रेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय नाही, तर त्यासाठी तुम्हाला कंप्लेंट करायची आहे. ठीक आहे, कोणाला करायची आहे? टू द असिस्टंट इंजिनियर ऑफ MSc-DCL. तर बोर्ड जे आहे इलेक्ट्रिक बोर्ड, त्याला आपल्याला कंप्लेंट करायची आहे. टू द असिस्टंट इंजिनियर MSc-DCL एक्सप्लेन द कंडिशन. ठीक आहे, तर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येऊन राहिले इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लायमुळे ते तुम्हाला या ईमेलमध्ये सांगायचे आहेत. तर सुरुवात करताना जर आपण ईमेल कधी बघितला असेल तर त्यात असते फ्रॉममध्ये तुम्ही. मग तुमचा जो कोणी ईमेल ॲड्रेस वगैरे असेल तो तुम्ही इथं ॲड करा. टू म्हणजे समोरचा व्यक्ती ज्याला तो पाठवायचा आहे त्याचा ईमेल ॲड्रेस इथं अप्लाय करा. त्यानंतर सब्जेक्ट. ठीक आहे, तर बघा फ्रॉममध्ये आपण घेतलं आहे नीरज शर्मा @gmail.com. टू म्हणजे समोरचा व्यक्ती, तिथं आहे असिस्टंट इंजिनियर MSc-DCL @gmail.com. त्यानंतर सब्जेक्ट की कशाबद्दल आहे, तर अबाउट इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय. तर हे लिहिल्यानंतर तुम्हाला एक ओळ इथं सोडायची आहे. त्यानंतर रिस्पेक्टेड सर, माय नेम इज नीरज शर्मा, जे नाव होतं ते घ्या. आय एम लिव्हिंग इन गोपालनगर, पुणे. आय एम रायटिंग दिस ईमेल टू कंप्लेंट अबाउट द इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचा हा पहिला पॅसेज येईल. त्यानंतर तुम्हाला 2 पॅसेज आणखी बनवावे लागतील आणि एंडिंग करावी लागेल. याचा एक स्क्रीनशॉट किंवा तुमची जर नोटबुक असेल तर ते लिहून घ्या. आपण पुढचा पॅसेज पाहू. तर बघा, पुढे आपण एक पॅसेज तयार केलेला आहे ज्यात तुम्हाला सांगायचं आहे की प्रॉब्लेम जो होता तो कसा आहे. तर वी आर फेसिंग मेनी प्रॉब्लेम्स ड्यू टू इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय. तर ऑब्वियसली लाईट नसली तर प्रॉब्लेम होणारच. देअर इज नो लाईट इन होम ॲट नाईट. तर रात्री घरांमध्ये लाईटच नाही. मेनी ॲक्सिडेंट्स आर हॅपनिंग ऑन रोड. ऑब्वियसली स्ट्रीट लाईट जर नसतील तर ॲक्सिडेंटसुद्धा होतील. ओल्ड पीपल आर फॉलिंग इन पिट्स म्हणजे गड्डे. तर जे जुने लोक आहेत किंवा म्हातारे लोक आहेत ते गड्ड्यांमध्ये पडत आहेत. ठीक आहे, तर स्टुडंट्स आर अनेबल टू डू स्टडी. ऑब्वियसली लाईट नाही तर स्टुडंट अभ्यास कशी करतील. तर या पद्धतीनं सिम्पल पद्धतीनं तुम्हाला तो टॉपिक डिस्क्राईब करायचा आहे. आणि लास्ट एंडिंग करताना लिहा की प्लीज गिव्ह युअर अटेन्शन ऑन इट अँड सॉल्व धिस प्रॉब्लेम ॲज सून ॲज पॉसिबल. तर लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व करून द्या. एंडिंग करताना एक ओळ सोडून तुम्हाला थँक्यू लिहा. युअर्स फेथफुली म्हणजेच तुमचा विश्वासू लिहा. आणि नीरज शर्मा @email.com हा ईमेलसुद्धा तिथं पुट करा. यामुळे काय होईल, तुमचं एक वेगळे इम्प्रेशनसुद्धा पडेल. तर सिम्पल पद्धतीचा ईमेल असतो. खूप जणांना माहिती नसते हा सॉल्व कसा करायचा, त्यामुळे कन्फ्युजन राहतं. ठीक आहे, एक्झाम्पल पहा एकदा कसं लिहिलेलं आहे. तर या पद्धतीने हा क्वेश्चन राहतो आणि या पद्धतीने हा सॉल्व करावा लागतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल.